MS एक्सेल शिकूया मराठीतून. चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या अध्यायात तुम्ही शिकणार आहात एक्सेलच्या होम मेनूमधील नंबर ग्रुपबद्दल. चला तर आपण एक्सेल फाईल ओपन करूया. एक्सेल फाईल ओपन झालेली आहे. इथे नंबर ग्रुपमध्ये आपल्याला इथे जनरल दिसत आहे पहा. तर आपण ह्या ग्रुपमधील ह्या ड्रॉपडाऊन आयकॉनवर क्लिक करूया. इथे एवढे सारे फंक्शन दिसत आहेत आपल्याला. नंबर, करन्सी, अकाउंटिंग, शॉर्ट डेट, लॉंग डेट, टाईम, पर्सेंटेज, फंक्शन, सायंटिफिक, टॅक्स आणि इथे मोर फॉर्मॅट्स असा ऑप्शन आहे. तर हे सगळे आपण ह्या नंबर ग्रुपमध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत जनरल. कुठलंही वर्कबुक ओपन केल्यानंतर, कुठलीही फाईल ओपन केल्यानंतर एक्सेलमधली त्यातले जे शेल्स आहेत त्या शेलवर कुठेही तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे जनरलच दिसेल. म्हणजे काय आहे तर जनरल याचं विशिष्ट असं फॉर्मॅट नाही. आपण ओपन केलेल्या फाईलमध्ये कुठेही क्लिक केल्यावर आपल्याला शेल जनरल असेच दिसेल. आता त्यातील एक शेलमध्ये काही नंबर टाईप करूया आपण. तर मी इथे जनरलमध्ये काही नंबर टाईप केलेले आहेत, वेळ वाचवण्यासाठी अगोदर टाईप केलेले आहेत. तर हे पहा, ह्या जनरल याच्यात हे आपण शेल टाईप करत गेलो, परंतु हा जो शेवटचा शेल टाईप केलेला आहे याच्यात असा वेगळंच दिसते. इथे ह्या शेलमध्ये दिसणारी फिगर ही वेगळीच दिसते आणि ॲक्च्युअल फिगर ही आहे. इथे किती आकडे आहेत पहा, 5 आणि 5 10 आणि 2 12, 12 आकडे आहेत. ह्या शेलमध्ये किती आहेत ते पाहू आपण. 5 आणि 5 10 आणि 1 11, इथे 11 आकडे आहेत आणि हा इथे 12 आकडे आहेत. म्हणजेच जनरल हा कॉलम जर असेल एखाद्या टेबलमध्ये तर हा जनरल कॉलम 11 आकड्यापर्यंतच आपल्याला व्यवस्थितपणे दाखवू शकतो आणि 12वा आकडा त्याच्यात ॲड झाला किंवा 11पेक्षा जास्त आकडे ॲड झाले तर असं काहीतरी दिसतो. म्हणजे हे एक्सपोनेंटल असं म्हटलं जातं. याला सायंटिफिक कॅल्क्युलेशनमध्ये याला एक्सपोनेंटल असं म्हटलं जातं. यातल्या पहिल्या आकड्याला इथे पॉईंट दिला म्हणजे दशांश चिन्ह दिलेले आणि ह्या दशांश चिन्हाच्या पलीकडं E+11 असं म्हटले मी. म्हणजे हे +11 काय आहे तर पहिला आकडा सोडला तर प्लस हे 11 आकडे आहेत. म्हणजे टोटल 12 आकडे ह्या कॉलममध्ये आहेत आणि म्हणून 11पेक्षा जास्त आकडे आल्यावर इथे हे एक्सपोनेंटल फॉर्मॅटमध्ये इथे हे दाखवलं गेलं. तर आता आपण हे अजून पुढे नंबरमध्ये वळूया. नंबर म्हणजे संख्या. संख्या ही संख्याच्या सामान्य वितरणासाठी वापरली जाते. चलन आणि लेखा किंवा करन्सी आणि अकाउंटिंग या आर्थिक मूल्यांसाठी याचा विशेष फॉर्मॅटमध्ये वापर केला जातो. इथे जे दिसत आहेत हे सगळे फंक्शन्स, हे फंक्शन्स एक डाटा प्रकारासाठी वापरले जातात. एक वेगवेगळ्या प्रकारच्या डाटा प्रकारासाठी हे फंक्शन्स वापरले जातात. तर आता आपण नंबर फंक्शन पाहणार आहोत. मी हा डाटा इथे नंबर फंक्शनमध्ये कॉपी करतोय. आता पहा, नंबर फंक्शनमध्ये कॉपी केला. अजूनही इथे क्लिक केल्यावर जनरलच दिसते. कुठेही क्लिक करा, इथे क्लिक केलं तरी जनरलच दिसते. हे जनरलच दिसते. परंतु इथे मात्र 1 2 3 4 हे एक्सपोनेंटलमध्ये गेलेले आहेत, सायंटिफिक फिगरमध्ये गेलेले आहेत. तर आता आपण इथे या कॉलमची रुंदी वाढवूया. ही रुंदी वाढवल्यानंतर आपल्याला हे 11पर्यंतचे आकडे व्यवस्थित दिसायला लागले, परंतु 12वा आकडा अजूनही आपल्याला दिसत नाही. कारण हा कॉलम अजूनही जनरल स्वरूपाचा आहे. आपण अजून फॉर्मॅट केलेला नाही आणि आता आपण फॉर्मॅट करणार आहोत. हे सिलेक्ट केला हा कॉलम आपण आणि त्याला फॉर्मॅट करणार म्हणजे काय, नंबर फॉर्मॅटमध्ये हा कॉलम आणणार आहे. हे जे टेबल जे करतोय आपण याच्यात प्रत्येक कॉलम वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर आता आपण इथे क्लिक करूया, नंबरवर क्लिक करूया. हे पहा, नंबरवर क्लिक केल्यानंतर नंबर ज्या स्वरूपात दिसायला पाहिजे त्या स्वरूपात हे दिसलं आणि विशेष म्हणजे हा शेवटचा आकडा आपल्याला पूर्णपणे दिसायला लागला. तर आता पहा, नंबरमध्ये म्हणजे काय तर इथं दशांश चिन्ह आलं आणि 2 डेसिमल आलेले आहेत. तर अशा प्रकारे हा नंबर दिसतोय. आता आपण इथे एक आपल्याला Ctrl+1
असं क्लिक केल्यावर ही शॉर्टकट की आहे. कीबोर्डवरचं कंट्रोल आणि 1 दाबल्यानंतर हा डायलॉग बॉक्स ओपन होतो. हे आपल्या माहितीसाठी मी सांगितलं. इथे ह्या कॉर्नरवर क्लिक केल्यावर हा डायलॉग बॉक्स ओपन होतोय. तर यामध्ये आपण मगाशी नंबर ग्रुपमध्ये जे पाहिले तेच सगळे फंक्शन्स इथं आहेत. नंबर हा पहिला ग्रुप आहे, दुसरा अलाइनमेंट, फॉन्ट, बॉर्डर, फिल, रोटेशन वगैरे वगैरे आहे. तर आपण आता नंबर ह्या ग्रुपचा विचार करत आहोत. तर आता इथे जनरल पाहून झालं आपलं, नंबरवर आहोत आपण. तर इथे काय पहा, आपण जे सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे इथे जे टेक्स्ट आहे आपलं, पहिलं टेक्स्ट पहा इथे दिसते, पहिलं सिलेक्ट केलेलं म्हणजे, तर ते इथे शॅम्पल दाखवतोय, ते ह्या प्रकारामध्ये आहे. दुसरं डेसिमल प्लेसेस किती आहेत, तर 2 आहेत. आपल्याला इथे 2 ह्या दशांश चिन्हाच्या पुढे 2 झिरो दिसत आहेत. ही 2 डेसिमल चिन्ह आहेत, 2. आपल्याला हे वाढवायचे असेल तर आपण वाढवू शकतो. ही 5 केली आपण इथे. हे पहा इथं शॅम्पलमध्ये 5 दिसायला लागले. कमी करायचे असेल तर कमी करू शकतो. इथे पूर्ण कमी करून टाकलं. इथे दशांश चिन्हाच्या अलीकडे आता पूर्ण अंकात ही रक्कम दिसते आपल्याला. तर आता आपण इथे क्लिक करूया. इथे बदल होईल पुढे या नंबर फॉरवर्ड, ते बदल झाला. दशांश चिन्ह आपल्याला इथे शॉर्टकटमध्ये बदलता येतात. ह्या डायलॉग बॉक्समध्ये न जाता इथून बदलता येतात. तर ते कसे पहा, आता वाढवायचे म्हणून आपण याच्यावर क्लिक करूया. इन्क्रीज डेसिमल्स आपण 5 वाढवले. आणि हे दुसरं आहे डिक्रीज डेसिमल, याच्यावर क्लिक केल्यास कमी कमी होत जातात. आपण हे आता एवढं ठेवणार आहोत. पुन्हा आपण इथे जाऊ, नंबरबद्दल अजून आपल्याला माहिती घ्यायची. तर नंबरवर क्लिक केलं. आता इथे पहा, इथे एक बॉक्स दिसतोय आणि पुढे यूज 1000 सेपरेटर असं म्हटलेलं आहे. हे सिलेक्ट केलेलं आहे. आता आपण इथे डायलॉग बॉक्स ओपन करणार आहोत. इथे नंबरवर सिलेक्ट आहे आणि इथे पहा यूज 1000 सेपरेटर असं आहे. तर ह्या बॉक्समध्ये आपण क्लिक करणार आहोत. हे क्लिक केल्यानंतर आपण ओके करणार आहोत. इकडे आपलं टेक्स्ट हे सिलेक्टेड आहे. क्लिक, हे पहा सेपरेट झाले. 1000 नंतर इथे कॉमा आला, इथे कॉमा आलेला आहे. आणि ते नको असेल आपल्याला तर हा टिक, याच्यावरची टिक काढून टाका. हे सेपरेटर निघून गेला. पण हा सेपरेटर आपण शॉर्टकटने इथे जे दिसतंय त्याच्यावरून आणणार आहोत. इथे क्लिक केलं तरी हे सेपरेशन आपल्याला दिसणार आहे. 1000 सेपरेशन, क्लिक, हे पहा ते आलं इथे. तर अशा प्रकारे ह्या नंबरमध्ये आपण डेसिमल पाहिले आणि सेपरेटर पाहिलं. नंबरमध्ये अजून आपल्याला पुढे पाहायचं आहे निगेटिव्ह नंबर्स. 456 हा दुसरा पण आपण निगेटिव्ह करूया. 8745 हे 2 निगेटिव्ह झाले आपले. तर आता याला कंस आलेला आहे. त्याचं कारण असं, आपण आता हे सगळं सिलेक्ट करूया. हे सगळं करूया सिलेक्ट. इथे जाऊया, नंबरवर जायचं. तर इथे निगेटिव्ह नंबर्स किती प्रकारे दाखवले जाऊ शकतात. -1 सेमिकोलन, कोलन आणि 234 असं दाखवले. हाच आकडा इथे कलरमध्ये दाखवलेला आहे. तोच आकडा इथे ब्रॅकेटमध्ये दाखवलेला आहे. आता इथे हे ब्रॅकेटमधलं सिलेक्ट असल्यामुळे आपल्याला इथे ब्रॅकेट दिसले पहा. आणि हाच आकडा इथे ब्रॅकेटमध्ये पण कलरमध्ये दाखवला आहे. तर आता आपण पहिल्यांदा असं पाहू. आपल्याला असं पाहिजे. क्लिक, हे दोन्ही आकडे पहा असे दिसायला लागले. कारण हे प्लस आकडे आहेत, म्हणजे हे मायनस नाही आहेत, म्हणून याच्यात फरक पडणार नाही. तर आता हे दोन्ही आकडे परत जाऊया. परत मला कलरमध्ये पाहिजे. हे सिलेक्ट केलं, ओके केलं, कलरमध्ये आले. म्हणजे मायनस आकडा हा त्याच्यावर कलर दिसला तर तो मायनस आहे असं समजलं जातं, किंवा असं आपण समजायचं. मग इथे आपण आता एक पाहूया, ब्रॅकेटमध्ये आहे आणि कलर पण आहे असा प्रकार पाहूया. इथे हे पहा, ब्रॅकेट पण आलं आणि कलर पण आला. अशा प्रकारे नंबर ह्या कॉलमची आपण माहिती घेतलेली आहे. आता पुढे जाऊया जरा. तर पुढे आहे करन्सी. करन्सी किंवा चलन आर्थिक मूल्यासाठी वापरले जाते. स्तंभातील दशांश बिंदू अलाइन करण्यासाठी अकाउंटिंग फॉर्मॅटमध्ये वापरले जाते. भारतीय रुपया हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे.
त्याचे सिम्बॉल चिन्ह रुपया आहे हे आपण पाहणार आहोत. तर ह्या करन्सीमध्ये आता आपण पोचलेलो आहे. हा नंबरचा कॉलम आपण फॉर्मॅट केलेला आहे. आता आपण करन्सी पाहायची आहे. करन्सी हे पाहायचं आहे आपल्याला. त्यासाठी आता हे सिलेक्ट करून आपण कॉपी करून इथे आणूया करन्सीच्या कॉलमला. इथं करन्सी असं लिहिलेलं आहे. पहा हा कॉलम पहा. याच्यात हे आकडे दिसतात. इथे पुन्हा असं जर दिसतंय तर पहिल्यांदा इथे आपण हा रिसाईज करू. कॉलम रिसाईज केल्यानंतर अजूनही कॉलम जनरल आहे. तर आता आपण ह्या कॉलमला काय करणार आहोत, करन्सीमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. तर हे करन्सीवर क्लिक केलं आपण. पहा आता इथं करन्सीवर क्लिक केल्यानंतर नंबरसारखं डेसिमल्स आले. नंबरला आपण हे 1000 सेपरेटर देऊन हा कॉमा आणत होतो, पण इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे. इथे हे $डॉलरचं साईन दिसत आहे. तर हे डॉलरचं साईन बदलून आपण रुपयाचं साईन पण करू शकतो. तर करन्सीला काय काय होतं, डेसिमल साईन दिसतं, हे सेपरेटर येतो 1000 सेपरेटर, आणि हे साईन करन्सीचं साईन हे आकड्याच्या बरोबरीने दिसतं, आकड्याच्या बाजूलाच दिसतं असं. आता आपण पुन्हा ह्या डायलॉग बॉक्सकडे वळूया. करन्सीवर क्लिक आहे आपले. या करन्सीमध्येच पण असं निगेटिव्ह नंबर वगैरे वगैरे आपल्याला ह्या टाईपमध्ये आणता येतात. इथे मात्र तो 1000 सेपरेटर आपण नंबरमध्ये पाहिला, तो 1000 सेपरेटर इथे नाही आहे. तरीही ते करन्सीमध्ये ऑटोमॅटिक 1000 सेपरेटर आलेला आहे. डेसिमल नंबरप्रमाणेच इथे डेसिमल आहे. तर अशा प्रकारे करन्सी हे आपण पाहिलेलं असलं तरी अजून आपल्याला सिम्बॉल हे पाहायचं आहे. तर इथे पहा, इथे सिम्बॉल दिसते. ह्या सिम्बॉलवर क्लिक केलं तर प्रत्येक देशाचं सिम्बॉल इथं दिसेल आपल्याला. आपण इथे कुठलंही टाकलं तरी त्या सिम्बॉल दिसणार आहे. आपण फक्त आपला रुपया हे सिम्बॉल आहे ते पाहणार आहोत. रुपयाचं सिम्बॉल दिसल्यावर याच्यावर क्लिक केलं आणि ओके केलं. हे पहा, हे रुपयाचं सिम्बॉल आले आपल्या. तर अशा प्रकारे हे करन्सीचं आपण पाहून घेतलेलं आहे. आता अकाउंटिंगमध्ये जाऊया. अकाउंटिंगमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला कॉपी करावं लागेल. इथे पेस्ट केलं तर अकाउंटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे जे पाहायचे लेखा किंवा अकाउंटिंग फॉर्मॅट एका स्तंभात चलनचिन्हे आणि दशांश बिंदू रेखाटतात. म्हणजे अकाउंटिंग हा फॉर्मॅट आपण आता पाहिला तर असं जे आलेलं आहे ते दशांश चिन्ह दिसतील आणि हे साईन जे करन्सी साईन आहे हे पण अकाउंटिंगमध्ये दिसतं. पण ते कसं दिसतं ते पाहूया आपण. पहिल्यांदा आपण हा कॉलम रिसाईज करूया, कारण हे दोन दिसत नाही आपल्याला. इथे डबल क्लिक केल्यावर रिसाईज होतो कॉलम. इथे अकाउंटिंगमध्ये पुन्हा अजून आपण अकाउंटिंग हे वापरलेलं नाही आहे, अजून जनरलच आहे, म्हणून हे रिसाईज होत नाही आहे. तर आता आपण अकाउंटिंगवर क्लिक करूया. अकाउंटिंग. आता अकाउंटिंगवर क्लिक केल्यावर आपल्याला अजून रिसाईज करायची वेळ आली. तर हा कॉलम रिसाईज झालेला आहे. अकाउंटिंगमध्ये हे दशांश चिन्ह आले, त्याच्यावर 2 डेसिमल आले, पुन्हा 1000 सेपरेटर आला, हा कॉमा आला इथे, आणि करन्सी साईन आला बघा. आता करन्सी साईन आलं, पण हे करन्सीमध्ये जसं दिसतंय आकड्याच्या बाजूला तसं नाही. हे एकदम डायरेक्ट लेफ्ट साईडला जो कॉलम आहे त्या कॉलमच्या लेफ्ट साईडला दिसतं. असं जेव्हा दिसतं तेव्हा समजायचं की आपला हा कॉलम अकाउंटिंग टाईपचा आहे. आणि असंच जेव्हा हे साईन दिसेल करन्सीचं तेव्हा समजायचं की आपला कॉलमचं टाईप आहे करन्सी. तर इथे पण आपण आता रुपया आणूया. आता समजा आपण इथे जर क्लिक केलं तर इथे आपल्याला रुपयाचं साईन दिसते, किंवा मोर अकाउंटिंग याच्यात जाऊन आपण मगाशी पाहिलं तसं पाहता येईल. इथे पाहिलं पहा, अकाउंटिंगमध्ये आलो, इथे पण सिम्बॉल दिसते, ते इथून करता येईल. पण आता मी इथूनच दाखवणार आहे. हे रुपयाचं साईन आपण इथे क्लिक करूया. हे पाहावं, हे अकाउंटिंगमध्ये आहे म्हणून एकदम लेफ्टला हे दिसते, ह्या आकड्यांच्या बाजूला दिसत नाही. तर अशा प्रकारे अकाउंटिंगमध्ये डेसिमल साईन येतं, डेसिमल्स येतात, आणि
इथे सेपरेटरचं साईन येतं. हे आकडे पूर्ण याच्यात दिसू लागतात. आता आता आपण टेक्स्ट पाहणार आहोत. टेक्स्ट हा कॉलम पाहणार आहे. टेक्स्ट पाहण्यासाठी आपण काही नावं लिहूया. पहिल्यांदा इथं मोहन, नीरज, नीरज, मंगल, मंगल. जनरल मधले इथले घेतो आकडे. एवढे आकडे घेऊया. कॉपी पेस्ट केले मी. तर आता हा कॉलम अजूनही जनरलच आहे. अजूनही जनरलच आहे. इथे दिसतं आपल्याला. इथे इथे दिसेल आपल्याला. कुठेही क्लिक केलं तरी तिथे दिसेल. जनरल आहे तो कॉलम. तर आता आपण हे सिलेक्ट करणार आहोत. हे सिलेक्ट केलं आणि इथे आपण क्लिक करणार आहोत टेक्स्टला. टेक्स्ट शेवटी आहे कॉलम. टेक्स्टवर क्लिक केलं तर इथे पहा, हे टेक्स्टमध्ये आहे. हे टेक्स्टमध्ये आहे. ते इकडे आलं तिथपर्यंत ठीक आहे. पण इथे लिहिलेले आकडे म्हणजे हे जे आकडे आहेत, हे आकडे सुद्धा इकडे आले. का? तर टेक्स्ट टाईपमध्ये आहे. म्हणजे याला सुद्धा टेक्स्ट हा कॉलम आपण टेक्स्ट फॉर्मॅट केला. टेक्स्टमध्ये फॉर्मॅट केला हा कॉलम. म्हणून याला स्वरूप काय आलं? टेक्स्टचं आलं. मग इथे आकडा लिहिला किंवा नाव लिहिलं तरी ते लेफ्टलाच येणार आहे. लेफ्टपासून सुरुवात झालं तरी लेफ्टलाच हे शिफ्ट होणार आहे. लेफ्ट अलाइनमेंट थोडक्यात तुम्ही असं समजा की लेफ्टला हे राहणार आहेत. आता हेच मी आकडे समजा आपण पाहूया. हे आकडे समजा मी जनरल केले तर पहा इकडे गेले. याला नंबर केलं तर डेसिमल येईल आणि हे असे दिसतील. पण ह्या 3 गोष्टींना मात्र मी असं सिलेक्ट केलं आणि जरी जनरल केलं, आता टेक्स्टमध्ये येते, जरी जनरल केलं तरी टेक्स्ट म्हणून हे इकडेच राहणार आहेत. आता आपण टेक्स्ट या स्वरूपातच ठेवूया. हे पण टेक्स्टला घेऊया कारण हा कॉलम आपला टेक्स्टचा आहे. तर आता लक्षात आलं असेल टेक्स्ट म्हणजे काय आहे. तर हे सगळं टेक्स्टमध्ये आहे म्हणून लेफ्ट अलाइनमेंट आहे. आणि जर याच्यातलं आपण आकडे सिलेक्ट करून ते नंबरमध्ये किंवा जनरलमध्ये केले तर ते राईट अलाइनमेंट होईल. तर अशा प्रकारे हा टेक्स्ट कॉलम आपण पाहिलेला आहे टेक्स्टमध्ये. आणि हे प्रकार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ इथेच संपला आहे. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय हिंद.